मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरती वाढती पर्यटकांची गर्दी लक्षात घेता आता लवकरच मुंबईतील समुद्र किनाऱ्यावरची संरक्षण कवच हे वाढवण्यात येणार आहे। खरं म्हणजे मुंबईतील 7 प्रमुख चौपाट्यांवरती खरं तर 106 लाईफगार्ड्स हे तैनात करण्यात येणार आहेत। गिरगाव असेल, दादर, जुहू, अक्सा, गोराई मठ आणि वांद्रे बँडस्टँड या ठिकाणी खरं तर अनेक पर्यटक हे फिरण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत जात असतात आणि हीच गर्दी खरं तर लक्षात घेता आता हा निर्णय जो आहे तो घेण्यात येणार आहे। भरतीच्या वेळी खरं आपण पाहिलं पाण्याचा अंदाज सुद्धा चुकल्याने अनेकदा अपघाताची सुद्धा त्या ठिकाणी धोका त्या ठिकाणी निर्माण झालेला आणि यामुळेच आता पर्यटकांच्या सुरक्षतेसाठी सतत चौपाटीवरती 106 लाईफगार्ड्स हे तैनात असणार आहेत। वॉकी टॉकी, स्पीड बोटसह लाईफगार्ड्स अत्याधुनिक उपक्रमांनी खरं तर या ठिकाणी सज्ज असणार आहेत। पावसाळ्यात सुद्धा चौपाट्यावरती या ठिकाणी विशेष लक्ष हे ठेवण्यात येणार आहे। खोलपर्यंत पाण्यात कुठलेही नागरिक जाऊ नये यासाठी सुद्धा आव्हान त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्यासोबत मुंबई अग्निशमन दलाकडून जनजागृती करणारी मोहीम सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे बेजबाबदार आणि अतिउत्साही पर्यटकांमुळे जी आहे ती जीवितहानीची भीती ही निर्माण होत असते आणि ही भीती खरं तर लक्षात घेता आता पर्यटकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय त्या ठिकाणी घेण्यात येताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे लाईफगार्ड सुद्धा पुरवणाऱ्या संस्थेचे कंत्राट हे सुद्धा आता या ठिकाणी संपल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे या संपूर्ण 106 लाईफगार्ड्स वाढवण्यासाठी आता नवीन निवेदन प्रक्रियेला सुद्धा सुरुवात होणार आहे। त्यामुळे लवकरच मुंबईतील जे प्रमुख पर्यटक स्थळ आहे ज्यामध्ये दादर असेल किंवा गिरगाव चौपाटी असेल, बँडस्टँड या ठिकाणी खरं तर अनेक पर्यटक हे मोठ्या संख्येने त्या ठिकाणी येत असतात आणि त्यामध्येच आता पाहिलं तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिक हे घराच्या बाहेर पडून ठिकठिकाणी फिरायला जात असतो आणि त्यामुळे कुठेतरी या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आता नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला आहे। लवकरच जे आहे ते मुंबईच्या प्रमुख 7 किनारपट्ट्यांवरती खरं तर सुरक्षा कवच ही 106 लोकांनी जे आहे ते तैनात करण्यात येणार। त्यासोबत अत्याधुनिक सुविधा सुद्धा त्या दरम्यान या संपूर्ण सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून समुद्र किनाऱ्यावरती देताना पाहायला मिळतील। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।